आता बारी होती हॉट कपिंग थेरपीची. अच्छा. आता म्हणलो भासते रे माझं अंग म्हणलं. ठीक आहे. तर तर मस्तच आग लावून टाकली. घे मग माझी हॉट कपिंग थेरपी सुरू झाली. बढिया वाटत होतं, मस्त शिरा मोकळ्या होत होत्या. तुम्हाला असं वाटत असेल मला लाजताय वाचताय म्हणून. मला लासत वासत काहीच नाही, मस्त मजा येत होती. तुम्हाला कशी वाटली ही थेरपी कमेंट मध्ये मला नक्की सांगा. जो मला तर मस्त चांगलं वाटत होतं बाप्पा. मस्त मानेच्या शिरा मोकळ्या होऊन गेल्या, बढिया वाटत होतं. तुम्ही बी लवकर या. इकडं अशी व्हिडिओ काढत होती तर ती पोरगी पाहून माझ्याकडे कशी पाहून राहिली होती. हे दुसरी थेरपी अजून सुरू झाली. याला म्हणते ॲक्युप्रेशर थेरपी. हे थेरपी करायची मला भाईला आज येत होती. नाव माझ्या मानेच्या शिरा मोकळ्याच होऊन गेल्या का पक्क्या. तर तुम्ही कधी येणार आहे. आजच येऊन आपला इलाज करा. पोटाचे नसा दाबत होते. मग हे वाली थेरपी कोणती आहे माहित आहे का. त्याले म्हणते सुजोग थेरपी. मेथीचे दाणे घेतले, मेथीचे दाणे एका चिठ्ठीमध्ये हे केले ना माझ्या बोटाले असे बांधून दिले. तुम्हाला याच्याबद्दल पहिलं माहित होतं का. मला बी नव्हतं माहित, पहिली वेळच माहित झालं मला बी. शुभम सराला थँक्यू म्हणते कारण की त्याने इतकं सुंदर ट्रीटमेंट दिलं. तर मी कधी येणार आहे. तर फीज बी फक्त 200 रुपये आहे. लवकर या ना, आजच आपलं ट्रीटमेंट करा. तर मग मी निघालो घरी जासाठी आपल्या. मग मी पोहोचलो चंद्रपूरच्या बस स्टॉपवर. ते सांगा बरं हे कायची भाजी होतं. हे तर सगळ्यांना माहित आहे शिंगाडे. मग शिंगाडे घेतलो तेथून. म्हणलं एक आजी शिंगाड. कसं वाटलं फुकटचं शिंगाड. तुम्ही पाहतो तर मस्तच बाप्पा गर्दी. का हो बसा नाही सोडता, काही नाही सोडता. जातो म्हणलं तर मस्तच गर्दी बाप्पा. काही खरं